पकड़िए, सिर्फ पकड़िए बस। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज माझ्याकडून शंकर भगवान मूर्तिमंत गणपती बाप्पाचे विराजमान पिताजी आहेत, त्यांच्यासाठी एक सुंदर अशी रचना आहे। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावितो भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावितो भस्म कपाळा। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, त्रिशूल डमरू हाती, संगेनाचे पार्वती। ओ त्रिशूल डमरू हाती, संगेनाचे पार्वती। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळा शंकरा, भोलेनाथ आलो तुमच्या दारी, कोठेनादी से पुजारी। हो भोलेनाथ आलो तुमच्या दारी, कोठेनादी से पुजारी। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हातामध्ये घेऊनी झारी, नंद्यावरी करीतो सवारी। हो हातामध्ये घेऊनी झारी, नंदीवरी करीतो सवारी। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, माथ्यावर चंद्राची कोर, गळ्यामध्ये सर्पाचा हार। माथ्यावर चंद्राची कोर, गळ्यामध्ये सर्पाचा हार। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची,
बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा. या ठिकाणी मला फार उशिरा किंबहुना वारकरी झाल्यानंतर समजलं की खरा पहिला वारकरी, पंढरीची वारी करणारा पहिला वारकरी हा शंकर भगवान आहे. नाहीतर आम्हाला एका संताच्या रचनेत लिहिलं होतं, एक माझा विठ्ठल प्रचंड, एक माझा विठ्ठल प्रचंड, न पाहू इतर देवाचे तोंड. नामदेवाची ही ओळ आहे. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या कुठल्या भगवंताचं नावच दिसत नव्हतं. म्हणून कधी आमच्याकडून कधी गणपती बाप्पा, शंकर भगवान काही नाही. पण जेव्हा का ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या की शंकर भगवान हे पहिले वारकरी, पांडुरंगाचे पहिले भक्त शंकर भगवान, आणि म्हणून ज्या काही आपल्या चुकीच्या अज्ञानातल्या गोष्टी आहेत त्या माणसाने खरोखर दूर कराव्यात. आणि याचाच सुपुत्र आहे श्री गजानन. हे सगळे एकच आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती. तुम्ही कुठल्याही देवाच्या मार्गाने नमस्कार करा, तो पांडुरंग परमात्म्यालाच मिळतो. त्यामुळे आता शंकर भगवंता, काय माझ्याकडून चुकलं असलं क्षमा असावी. एका दुसऱ्या देशामध्ये काहीतरी चुकीची कल्पना होती, काही ती राबवत होती, त्यामुळे एक अज्ञान होतं. पण आता हे अज्ञान दूर झालेलं आहे. आणि त्या संस्कृतानेच सांगितलेलं आहे की आभाळातलं जेव्हा पडणारं पाणी, आभाळातलं जे पाणी पडतं ते आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, ते कुठे जरी पडलं तरी शेवटी ते सागराला जाऊन मिळतं. नदीमध्ये पडलं, नाल्यामध्ये पडलं, खोऱ्यात पडलं, दरीत पडलं, ओढ्यामध्ये पडलं, तलावात पडलं, डोंगरावर पडलं, जमिनीवर पडलं, गटारात पडलं, कुठेही पडलं तरी ते पाणी कुठे जातं शेवटी समुद्राला, सागराला. मग तसं आपण कुठल्याही रामाच्या नावानं, हनुमंताच्या नावानं, सीतेच्या नावानं, लक्ष्मणाच्या नावानं, कोणत्याही देवाच्या नावाने प्रार्थना केली, भगवंताचं नामस्मरण केलं तरी ते शेवटी पांडुरंगालाच मिळतं. कारण पांडुरंग हाच परमात्मा आहे, सर्व ईश्वर शक्ती आहे, ईश्वर भगवंत आहे. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. फार सुंदर माऊली, माऊली घ्या रामकृष्णाने. आमच्या या माऊलींचा मोबाईल हवा.